अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे 15 एप्रिल 2026। स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला एक खास सेवा करायची आहे, तर ती सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण। गुरुचरित्राचं पारायण हे नाव जरी ऐकलं तर अंगावर शहारा येतो। असं म्हटलं जातं की मानव जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं। हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला असा ग्रंथ आहे, अनुभवसिद्ध असा ग्रंथ आहे आणि याला 5वा वेद असं सुद्धा म्हटलं जातं। चरित्राचं पारायण हे प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही, कारण आपली तशी जन्मोजन्मीची पुण्याई सुद्धा असावी लागते। आपण काहीही नाहीत, आपण शून्य आहोत। करता करविता आपले महाराज आहेत। महाराजांची इच्छा झाली की तुमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचं आहे, तर ते कशाही पद्धतीने ते आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घेतात। तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सगळ्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप इच्छा आहे। बऱ्याच महिलांच्या मनामध्ये भीती असते की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये, असं बऱ्याच जणांकडून त्यांनी ऐकलेलं असतं। तर खरंच स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये का? कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायण करू शकतं? गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत? पारायण करताना आपल्याला ग्रंथ कशा पद्धतीने वाचायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, स्वामींच्या केंद्रामध्ये वर्षातून 2 वेळेस गुरुचरित्राचं पारायण केलं जातं। पहिली गोष्ट म्हणजे दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारायण होतं आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे स्वामी महाराजांची जेव्हा पुण्यतिथी असते तेव्हा गुरुचरित्राचं पारायण होत असतं। बघा, तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराजवळ केंद्र असेल, तर तुम्ही नक्कीच या सामूहिक पारायणामध्ये सहभागी होऊ शकता। तुम्हाला पारायण या ग्रंथाचे करायचे आहे ना, तर याचे काय नियम आहेत ते बघूया। बघा, आपल्याला 9 तारखेपासून आपला सप्ताह सुरुवात होणार आहे, त्यामुळे आपल्याला 8 तारखेला एक काम करायचं आहे। तर ते काम असं आहे की 8 तारखेला आपल्या तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, तर तिथे आपल्याला एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायची आहे। तर आपल्याला महाराजांची परवानगी मागायची आहे, महाराजांना विनंती त्या दिवशी आपल्याला करायची आहे। बघा, मंदिरात जायचं, हातामध्ये नारळ पकडायचं, नारळाचा शेंडा आपल्या महाराजांच्या साईडला करायचा आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे, महाराजांकडून परवानगी मागायची आहे। महाराजांना तुमची काही इच्छा असेल की तुमच्या काही इच्छेसाठी तुम्ही हा गुरुचरित्राचं पारायण करत असाल, तर तुमची महाराजांना इच्छा सांगा, तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, तुमची इच्छा महाराजांना सांगा आणि तुम्ही ह्या सप्ताह 9 तारखेपासून गुरुचरित्राचा पारायणाला सुरुवात करणार आहात असं महाराजांना सांगा। आणि त्याचबरोबर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, माझ्या सेवेमध्ये कोणतं खंड येऊ देऊ नका, असं महाराजांना आपल्याला विनंती करायचं आहे। विनंतीचा नारळ आपल्याला तिथे महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो नारळ तिथेच अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे। त्याचबरोबर आणखीन एक काम या दिवशी करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला या दिवशी 4 कुत्रे आणि 1 गाय। बघा, दत्त महाराजांचा जेव्हा फोटो बघता तुम्ही, तर त्यामध्ये एकूण 4 कुत्रे आणि 1 गाय असते, तर आपल्याला त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे। तर म्हणजे एकूण 4 कुत्रे आणि 1 गाय म्हणजे आपल्याला एकूण 5 नैवेद्य बनवायचे आहेत। तर छोट्या छोट्या चपात्या तुम्ही बनवू शकतात तेल तूप लावून। आणि बघा, तुम्हाला कुत्रे तर सहजपणे भेटतील, पण गाय प्रत्येकांना मिळेलच असं नाही, कारण म्हणजे गावाकडे वगैरे गाय तुम्हाला सहजपणे मिळेल, पण शहरामध्ये तुम्हाला गाय सहजपणे मिळणार नाही। तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही एखाद्या मोकळ्या जागेमध्ये म्हणजे त्यांचा नैवेद्य काढू शकतात, किंवा म्हणजे कुत्र्यांचा पण नैवेद्य काढू शकतात आणि गाईचा, म्हणजे तुमच्या ज्या 5 चपात्या आपण बनवल्या छोट्या छोट्या, त्या तुम्ही तिथे ठेवू शकतात, त्यांच्या नावाने ठेवू शकतात। म्हणजे अशी काही गरज नाही की कुत्र्यांच्या मागे जायचं, कुत्र्यांना चपाती द्यायची, गाईच्या मागे जायचं, गाईला चपाती द्यायचं, असं करण्याची काही गरज नाही। त्यांच्या नावाचा नैवेद्य काढून ठेवा। नियमांचं पालन आपल्याला या ग्रंथासाठी करायचं आहे। तर सर्वप्रथम बघा, आपल्याला
मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे, मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे. म्हणजे या सप्ताह काळामध्ये तुम्हाला, म्हणजे सप्ताह काळाच्या अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्ही अंडी खात असताल, काही खात असताल, मासे वगैरे काही खात असाल, तर तुमच्या फ्रीजमधून त्या सगळ्या गोष्टी बाहेर निघायला पाहिजेत. त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणत्याच व्यक्तीने मांसाहार या काळामध्ये करायला नाही पाहिजे. घरी तर करायचंच नाही, घरी तर बनवायचंच नाही. त्यातील इतर व्यक्ती असतील तर ते म्हणतील की मला बाहेर जाऊन मी करणार आहे, तर तसं सुद्धा चालणार नाही. कडकडीत वर्ज्य आहे आणि तुम्ही ही सेवा तुमच्या कुटुंबासाठी करतायत, तर त्यांना समजावून सांगा की आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे. जमिनीवर म्हणजे आपल्याला गादीवर झोपायचं नाहीये. तुम्ही खाली चटई अंथरू शकता, सतरंजी अंथरू शकता, तर घोंगडे अंथरू शकतात. त्यानंतर बघा, आपल्याला काही छोटे छोटे खाण्याचे नियम आहे, तर आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आपल्याला परान्न वर्ज्य आहे. बाहेरच्या कोणत्याच गोष्टी आपल्याला खायच्या नाही. दुसऱ्यांच्या घरचं पाणी आपल्याला प्यायचं नाही. दुसऱ्यांच्या घरचं काहीच आपल्याला खायचं नाही. परान्न कडकडीत वर्ज्य आहे. खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही स्वतःच्या पैसे देऊन तुम्ही बाहेरचं खाऊ शकतात. बघा, आता जे बेकरी प्रोडक्ट असतात, बिस्किट आहे, खारी आहे, टोस्ट आहे, किंवा इतर आता समजा वडापाव आहे, कचोरी आहे, जे काही बाहेरच्या गोष्टी असतात, पाणी गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत. कारण या काळामध्ये आपल्याला आपल्या घरीच बनवलेलं सात्विक अन्न खायचं आहे. या काळामध्ये आपल्याला कांदा लसूण सुद्धा वर्ज्य आहे. बघा, या काळामध्ये आपल्याला नख काढायचे नाहीत, आपले केस कट करायचे नाहीत, पुरुषांनी आपली दाढी काढायची नाहीये, आचरण हे शुद्ध ठेवायचं आहे. दुसऱ्यांच्या चुगल्या करणं, दुसऱ्यांबद्दल बोलणं आपल्याला टाळायचं आहे. दुसऱ्यांसोबत भांडणं, कटकटी या सुद्धा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूया. हा ग्रंथ कधीही तुमचं वाचन झाल्यानंतर हा ग्रंथ उघडा ठेवायचा नाही. याचं वाचन तुमचं होईल त्यानंतर बघा, हा ग्रंथ आता तुम्ही या ग्रंथासाठी सेपरेट पाठ सुद्धा मांडणार आहे. आता तुमच्या ग्रंथाचं वाचन झालं की लगेच तो ग्रंथ आपल्याला आपल्या ब्लाउज पीसमध्ये आपल्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने तो गुंडाळूनच ठेवायचा आहे आपलं वाचन झाल्यानंतर. आणि बघा, गुरुचरित्र वाचण्याची योग्य वेळ कोणती आहे, तर ती योग्य वेळ आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 4 पर्यंत. म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे अगदी सकाळी अगदी पहाटे 3 वाजल्यापासून आपल्याला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 4च्या नंतर या ग्रंथाचं पारायण करायचं नाही. आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं नाही, कारण ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. या ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा फिक्स करायची आहे. शक्यतो आपल्याला या गुरुचरित्राचं पारायण आपण ब्रह्ममुहूर्तावर करावं. 3, 4, 5 ला तुम्ही जरी सुरुवात केली तरी चालेल. तर सकाळी बघा, खूप छान वातावरण असतं, आपल्याला खूप फ्रेश वाटतं, आपल्या डोक्यामध्ये कोणतेच विचार नसतात. फक्त उठायचं, आपले सकाळची कामं आवरायची आणि ग्रंथ वाचायला बसायचं. पण तुम्ही समजा 10 वाजता तुमचा टायमिंग ठेवला किंवा इतर वेळेस तुमचा टायमिंग ठेवला तर बऱ्याच गोष्टी अगोदर सुद्धा घडलेल्या असतात आणि मन कसं थोडं विचलित होत असतं. आणि समजा तुम्हाला जमलं नाही सकाळी आणि तुम्ही 10चा टायमिंग ठेवलेला असेल तुमचा वाचनाचा, तर तुम्ही 10 वाजता स्टार्ट केलात, 12 वाजले, 12 पर्यंत सुद्धा तुमचे अध्याय कंप्लीट झाले नसतील तर तिथे स्टॉप करायचं. त्यानंतर 12:30च्या नंतर जिथे स्टॉप झाला आहात तिथून स्टार्ट करायचं वाचण्यासाठी. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुमचं समजा तुम्ही गुरुचरित्र पारायणाची वेळ तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल, म्हणजे 9 तारखेला थोडी गडबड होऊ शकते सकाळी, तर तुम्ही बघा, तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही सगळी पूजा मांडणी ची तयारी जी असते पूर्वतयारी, तर ती पूर्वतयारी तुम्ही आदल्या दिवशी करू शकतात. म्हणजे पूजा मांडणी सुद्धा तुम्ही करू शकता. तर पूजा मांडणी आदल्या दिवशी करायची आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही वाचण्यासाठी बसू शकतात. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर 7 दिवसामध्ये याचा विभागले गेलेले आहेत की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे. तर बघा, सर्वप्रथम बघा, म्हणजे डायरेक्ट अध्यायाला सुरुवात करायची नाही. तर सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी स्थवन वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला
एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। ओम तत्सवितुल वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा जो गायत्री मंत्र आहे त्याची एक माळ आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर येतं बघा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा अध्याय पहिला स्टार्ट होतो। इथे भावार्थ आहे, म्हणजे इथे मराठी भावार्थ दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे तुमचं प्राकृतमध्ये आपलं अध्यायाला स्टार्ट होते। तर बघा बऱ्याच जणांना वाटतं की म्हणजे हे मराठी भावार्थ वाचायचा की तुम्ही ज्यांची इच्छा आहे ना मराठी भावार्थ वाचायचे, कारण आपल्याला पूर्ण त्या अध्यायामध्ये काय आहे हे समजलं पाहिजे, अशी आपली इच्छा असते। कारण काही काही गोष्टी मधल्या ओळी आपल्याला कळत नसतात, त्यामुळे तुम्ही मराठी भावार्थ वाचायचा, त्यानंतर तुम्ही प्राकृत वाचायचं। मला मराठी भावार्थ वाचायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट प्राकृत सुद्धा वाचू शकता, पण फक्त मराठी भावार्थ वाचायचं चालणार नाही, तुम्हाला कंपल्सरी प्राकृत भावार्थ हे वाचावंच लागेल। तुम्हाला समजण्यासाठी हे मराठी भावार्थ दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही इथून प्राकृत पासून तुमच्या अध्यायाला सुरुवात होते। प्रत्येक दिवशी किती अध्याय आहेत ते या ग्रंथामध्ये ऑलरेडी ही माहिती दिलेली आहे, यामध्ये नियम सुद्धा आहे तुम्हाला। तर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते 9 वाचायचे आहेत। दुसरा दिवस आहे तर त्यामध्ये 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत। तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय। अशा पद्धतीने आपल्याला अध्याय वाचायचे आहेत। बघा पहिला दिवस आहे तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ही सेवा करायची की स्वामी स्तवन आहे, एक माळ स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र घ्यायचे आहे, गणपती अथर्व शीर्ष आहे। तर हे प्रत्येक दिवशी आपल्याला करायचं आहे, म्हणजे फक्त पहिल्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी। आता पहिला दिवस आहे तुम्ही ही सेवा केली, तुमच्या अध्यायाला सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही जेव्हा वाचण्यासाठी बसता तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे अध्याय वाचायचे आहेत। मी तुम्हाला पूजा मंडळीमध्ये सांगणारच आहे की म्हणजे ग्रंथ वगैरे कुठे ठेवायचा, हातात घेऊन वाचायचा नाही। ग्रंथाला ठेवण्यासाठी आपल्याला पाठ घ्यायचा आहे, चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती एक आपल्याला स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला आपला हा ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथ हलवायचा नसतो। पूजा मंडळी सुद्धा आपली 7 दिवस तशीच राहणार आहे, ग्रंथ हलवायचा नाही, आपला ग्रंथ सुद्धा तसंच राहणार आहे। अष्टगंध वगैरे आपल्याला लावायचा आहे, अगरबत्ती धूप दीप लावायचा आहे आणि तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे। बघा वाचन करताना आपल्याला मनातल्या मनात ग्रंथ वाचायचा नाही। कोणत्याच अशा ज्या ओव्या असतात ना, आता तुम्ही ग्रंथ वाचत असाल आणि ओव्या ज्या असतात त्या ओव्या कधीच मनातल्या मनात वाचायच्या नाहीत। तर त्या ओव्या वाचताना त्या ओव्या ॲटलिस्ट आपल्याला ऐकू येतील अशा पद्धतीने त्या ओव्या वाचायच्या आहेत। प्रत्येक ओवी ही खूप पवित्र आहे। एक लय पकडा वाचताना, या अध्यायांचं पठण करा। आपण माणसं आहोत, शेवटी आपल्याकडून काही चुका होत असतात, तर या चुकीची माफी मागू म्हणून आपल्याला रोज झोपताना विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे। तर बघा तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण सुद्धा करू शकतात, किंवा बघा तुम्ही मोबाईलवरती निरीक्ष लावा, त्याचबरोबर तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत तुम्ही म्हणू शकतात। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करायचं। रोज आपल्याला 7 दिवस हे करायचं आहे। रोज रात्री झोपताना किंवा संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला करायचंच आहे। पूजा कशी करायची याबद्दलचा डिटेल व्हिडिओ येणार आहे, त्याचबरोबर आपण काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे। तर तुम्ही आता गुरुचरित्राचं पारायण करण्याची तुम्हाला महाराजांनी बुद्धी दिली असेल तर तुम्ही लगेच पारायणाची तयारी करण्याला सुरुवात करा। खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येईल। ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी म्हणत रहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सेवा करत रहा, आनंदी रहा। धन्यवाद।